जेव्हा जेव्हा मग रेकीला मी जवळ बोलवते ना, मला जाणवतं आईचे एक उबदार ती ऊब जाणवते. लगेच मी कनेक्ट होऊन जाते रेकीशी. रेकीमध्ये मी प्रोटेक्शन पण सांगते ना, कसं सेफ राहायचं. डॉक्टर लोकांना निगेटिव्हिटी येत असते ना, हे ऑपरेशन करताना, पेशंट करताना. जेव्हा तुमचं डोकं दुखत होतं मॅम आणि तुम्ही ते 17-18 दिवस पूर्ण रेकी दिली, प्रोसेस काय होती जर थोडी आपल्या लोकांना कळली तर? रेकीचं मूळ नाव भारतात शुभम करोती नावाने प्रचलित होती. काही लोकांना हा चमत्कार वाटतो, काही लोक याच्यावर विश्वास नाही ठेवू शकत. मला विद्यार्थी लोक सांगता ह्याचं अनुभव. लिफ्टमध्ये उभं होतं मी, लिफ्ट एकदम बंद पडली. मग मॅडमची आठवण आली, चारी बाजूनी पॉवर सिम्बॉल ड्रॉ केला. म्हणजे ती लिफ्ट चालू झाली. औरा त्यांचा पॉझिटिव्ह होतो, चक्रा पॉझिटिव्ह व्हायला लागतं आणि इफेक्ट त्यांना मिळतं तिकडे. जर एखादा व्यक्ती व्यसन करतो, एक मीन्स तो दारू पितो, स्मोकिंग करतो, अशा व्यक्तीचा ऑरा हा खराबच असतो का? इथे कुठं असतं, थायरॉइड ग्लँड असतो ना, तो खराब झाला तर व्यसनांमध्ये जातो मनुष्य. तुम्ही कोणाचं आयुष्य बदलवलंय का रेकीमुळे? तर जेव्हा ते अटेनमेंटला बसतात ना, त्यांचं इष्टदेव किंवा माझे डिवाइन मला सांगतो की ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक रेकीचं सिम्बॉल किंवा बाहेरचं सिम्बॉल ह्याला दे. ह्याला खूपच रिलेशनशिपचा प्रॉब्लेम आहे. सिम्बॉल्स कसे काम करतात थोडं अजून एक्सप्लेन करा ना. जे माझ्याकडे जी रेकीमध्ये आहे ना, स्वस्तिक, ओम, त्रिशूल ह्यापासूनच असतात सिम्बॉल. लोकांचे कसे कसे प्रॉब्लेम्स दूर होऊ शकतात रेकीने? आपण पाण्याला म्हणजे गंगाजलासारखं बनवू शकतो. जेव्हा तुम्ही रेकीशी कनेक्टेड राहता तर तुमचे चक्रा आणि हे जे ग्लँड्स आहेत ऑटोमॅटिकली हॅपी हार्मोन्स सिक्रेट करायला लागतात. एखादा व्यक्ती आहे आणि त्याला लाईफमध्ये पैशाचे प्रॉब्लेम्स येतात कंटिन्यू, तर त्याच्याबद्दल काय सांगाल मॅम? एवढंच एक 2 मिनिट डोळे बंद करून तुम्ही पृथ्वी मातेला एनर्जी मनापासून द्या. ब्रह्मांड तुमचं कुठलीही गोष्ट आहे ना फुकट घेत नाही, 1000 पटीने तुम्हालाच देते. रेकी ही कुणाला कामात येऊ शकते ॲज अ प्रोफेशन जर बघायला गेलं तर मी आज पॉडकास्ट करतो किंवा मी रिअल इस्टेटचा बिझनेस करतो, तर मी कसं रेकीचा वापर करतो? किंवा तुम्ही बोलले की डॉक्टरही तुमचे क्लायंट आहे भरपूर सारे ज्यांना तुम्ही रेकी शिकवली आहे, ब्युटिशियन्स आहेत, काय आयटीचे मुलं आहेत, मला याबद्दल डिटेल सांगा. म्हणजे इमोशन्स कुठे दबलेले असतात? आपल्या सुषुम्ना नाडीमध्ये दबलेले असतात सगळे. बरोबर आहे. इडा आणि पिंगळा आणि मधली जी सुषुम्ना नाडी आहे लोकांची 90% लोकांची ती क्लिअर नसते. तुमच्या आयुष्यामध्ये रेकीने काय परिणाम आणलाय वेगळा? 360 डिग्री चेंज झालं रेकीमुळे. आजारपण तर आहे, मी सांगितलं तेवढं, त्याच्यातून मी बाहेर आले. पैसे हे सगळं रेकी तर देतेच आहे आपल्याला आणि मला माझ्या पायावरती पण उभं केलं आणि वास्तूमध्ये सुद्धा खूप छान फरक पडले. तुमच्याकडे लोक येतात काही प्रॉब्लेम घेऊन, तर तुम्ही त्यांचा ऑरा आणि त्यांचे चक्र हे कसे चेक करतात? आता इतके वर्षाचा अनुभव असल्यामुळे मी हाताने सुद्धा स्कॅन करू शकते. शकतात. पण मी म्हणते तुम्ही आपलं औऱ्याला जस्ट असं ढकला हाताने. हे टेक्निक सांगते तुम्हाला मी. बरं. आणि तिथे ड्रॉ करा चारी बाजूनी. 1 मिनिटामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह व्हाल. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे डॉक्टर पवित्रा पांडे मॅम. मॅम नमस्ते, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. थँक्यू सो मच. मित्रांनो, आपण भरपूर ऑकल्टच्या शास्त्रावर पॉडकास्ट करत असतो. आपण ॲस्ट्रॉलॉजीवर केले, त्याच्यामध्ये मग केपी ज्योतिष येतं, वास्तुशास्त्रावर आपण पॉडकास्ट केले, न्यूमरोलॉजीवर केले, रेकीवरही आपण काही पॉडकास्ट केले. बट रेकी हा जो विषय आहे तो इतका सिम्पल नाही आहे आणि इतक्या कमी वेळेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचेल सगळ्याच गोष्टी 2-3 पॉडकास्टमध्ये सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील असं नाही आहे. आपल्यासोबत ज्या मॅम आज आहेत पवित्रा मॅम, तर मॅमचा जो अनुभव आहे त्यांनी भरपूर लोकांना आजपर्यंत रेकी शिकवली आहे. म्हणजे हजारो जरी बोलले तरी ते कमी पडेल. आणि जे डीप शास्त्र आहे रेकीचं, की कसं तुम्ही तुमचं आयुष्य रेकी शिकल्यामुळे किंवा रेकीचं जे म्हणतो आपण की रेकीचं एक कन्सल्टेशन केल्यामुळे तुमचे आयुष्यातले प्रॉब्लेम्स दूर होऊ शकतात, हे आज मॅम आपल्याला सांगणार आहे. आणि मी तुम्हाला एक गॅरंटी देतो की हा पॉडकास्ट संपतो तोपर्यंत तुमच्या आयुष्यात कितीही प्रॉब्लेम असू द्या, बट तुम्हाला ते दूर कसे करायचे याचं सोल्युशन मिळालेलं असेल. मग ते करिअर राहू द्या, पैसा राहू द्या, तुमचं लग्न राहू द्या की मुलं बाळ राहू द्या. तर मॅम, तुमचं पुन्हा एक वेळा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. नमस्कार, मी पवित्रा पांडे, रेकी ग्रँड मास्टर. चेतन, आपण पॉडकास्ट चालू करण्याच्या अगोदर गुरुंना वंदन करूयात. नक्की नक्की मॅम, नक्की. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर् साक्षात परब्रह्मा, तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी रेकी ग्रँड मास्टर आहे. बरोबर. सांगितल्या पद्धतीने मी बरीच वर्षापासून ह्या रेकी फील्डमध्ये मी प्रॅक्टिस करते आणि रेकी प्रॅक्टिस करता करता मी रेकी शिकवते पण आहे. रेकीच्या बरोबरीने मी अजून बरेच मॉड्युलिटीज शिकवते, जसं की लामा थेरपी आहे, एंजल थेरपी, होंकारा विठ्ठलीम,
आणि रेकीमध्ये सुद्धा एक मनी रेकी म्हणून येते. लोकांना पैशांचा प्रॉब्लेम असतं ना, त्याकरता मनी रेकी आणि अजून बरेच काय शाल्विक मंत्र बरेच काय अजूनही शिकवते बरोबर आणि कन्सल्टेशन पण मी देते. राईट 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 कसं आहे मॅम की आता तुम्ही एक शब्द वापरला मनी रेकी, तर आपला जो पॉडकास्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही मनी रेकीचा थोडा पार्ट तरी सांगायचा आहे, नक्कीच कारण लोकांना आयुष्यात सगळ्यात जास्त जर काही पाहिजे असेल तर तो पैसा आहे, पैसा कारण पैशामुळे सगळ्या गोष्टी होतात. बरोबर. मी शेवटी टिप्स देईन त्यांना त्यांच्या टिप्स काहीतरी असे असे मॅम रेकीबद्दल जर बोलायचं झालं तर म्हणजे तुम्ही कशा आल्या रेकीमध्ये, तुमचा काय अनुभव होता? कारण आता जेव्हा मी ऍस्ट्रॉलॉजी बद्दल जाणत होतो, आता समजा मी ऍस्ट्रॉलॉजीचे पॉडकास्ट करतो त्यामुळे मला रेकी माहिती पडली. बरं बट तुम्ही ज्या काळात रेकी शिकल्या तेव्हा तर असं काही नव्हतं, सोशल मीडिया नव्हतं, नव्हतं. तर असं काय प्रसंग घडला आयुष्यात की तुम्ही रेकीकडे वळल्या? बर मला आहे ना लहानपणीपासून देवावरती फार ओढ होती आणि मला उपजतच हे माझ्या आईकडून आलेलं आहे. माझी आई त्या काळामध्ये स्पिरिच्युअल ह्याच्यामध्ये बरीच पारंगत होती म्हणावं, की आता इंट्युशन पॉवर होतं माहिती. बरोबर. ती जे काय बोलते ना ते खरं व्हायचं पटकन, म्हणजे लोकांना बरं वाटायचं, खरं व्हायचं. म्हणजे ती मोठी भक्तच होती आणि तिच्या निधनानंतर हे जे गुण आहे ना माझ्यामध्ये दिसायला लागले आणि मला तर काहीतरी करावं असं वाटत होतं लहानपणीपासून. पण पुढे ग्रॅज्युएशन झालं, लग्न झालं, मुलं झालीत, पण ह्याच्यामध्ये मी गुंतून राहिली, काही केलं नाही. पण म्हणतात ना डिवाईनच्या मनामध्ये असेल ते घडूनच चुकतं नक्की. खरंय. मग मी पुण्यात आले. माझी मुलगी लहान होती. त्या काळामध्ये काय झालं, एकाएकी मला डोकंदुखीचा त्रास झाला. मी खूपच सफर झाले त्या डोकेदुखीच्या त्रासामुळे आणि नॉर्मल डोकंदुखी वाटलं नाही मला. खूपच म्हणजे भयानक डोकं दुखायचं. मग इकडे-तिकडे गेली, औषधं वगैरे घेऊन सुद्धा मला काय म्हणजे इतकं फरक नाही वाटलं. एकदा माझी मैत्रीण आली. ती मला म्हणाली, "एवढं तुला होतंय तर रेकी शिक." पहिल्यांदा रेकी शब्द कानावर पडला मला. फर्स्ट टाइम ऐकलं तुम्ही फर्स्ट टाईम ऐकलं मी रेकी. आणि मग ते काय असतं चक्रा, औरा ह्याच्याबद्दल त्यांनी थोडीफार माहिती दिली मला. ती एक माध्यम झाली आणि नंतर ती कधी मला भेटली पण नाही आजपर्यंत सांगावं तर. बरं, म्हणजे ज्या व्यक्तीने तुम्हाला सांगितलं की रेकी शिका असं, त्या व्यक्ती एक वेळेस तुमच्या आयुष्यामध्ये आधी भेटलेला हां. असाल, फ्रेंड असाल, हो, आधीची फ्रेंड होती. ते भेटली तुम्हाला, त्यांनी सांगितलं आणि नंतर मग कधी आले नाही. नाही, म्हणजे ते आपण म्हणतो की देवच पाठवतो देव पाठवतो. रेकी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. हो, मग मी तिचं रेकी शब्द हे घेऊन मी इकडे-तिकडे सर्च. आजसारखं असं सर्च करण्यासारखं काही नव्हतं ना पूर्वी. साधनं नव्हतं, स्मार्टफोन नव्हते. मी बरेच इकडे-तिकडे सर्च वगैरे केलं. मग गुरु भेटले मला आणि त्यांच्याकडून मी रेकीची दीक्षा घेतली. रेकी शिकली. रेकी मला त्यांनी पहिली लेव्हल आणि दुसरी लेव्हल एकत्र शिकवून टाकली. एक 2-3 तासामध्ये त्यांनी शिकवून दिलं मला. बरं. आणि "तू रोज एकदा रेकी करत जा बेटा," असं बोलले. "तुला बरं वाटेल." मी काय केलं, एकदा म्हटलं ना मॅडमनी तर सकाळ-संध्याकाळ रेकी करायची. माझा एकच ध्यास होता, की माझं डोकं दुखणं कुठून तरी बरं व्हायला पाहिजे. मग मी तेवढं रेकी करायची, प्रत्येक गोष्टीला रेकी द्यायची. 17 ते 18 दिवसामध्ये माझ्यात फरक दिसायला लागला, रेकीचं हे. आणि मग मला क्युरिओसिटी निर्माण झाली. पुन्हा मी वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन परत रेकी शिकले आणि अजून थोडं डीपमध्ये त्याचं म्हणजे नॉलेज घेतलं. कितीही घेतलं तरी कमीच आहे नॉलेज म्हणावं तर. नॉलेजला तर बरोबर आहे. वेगवेगळे नवीन-नवीन टेक्निक्स असतात. मी तब्बल 2 ते 2.5 वर्ष मी शिकतच राहिले आणि मी परफेक्ट झाले, टोटली परफेक्ट होऊन गेले ह्या ह्याच्यामुळे, रेकीमुळे. हे किती वर्षापूर्वी मॅम? हे मला वाटतं 18-1 वर्षापूर्वी असेल. बापरे, म्हणजे 2004-5 च्या वेळेस हो. समथिंग त्या पिरियड मध्ये. एक्झॅक्टली. तेव्हा तुमचं एज काय असेल? तेव्हा मी असेन 30-35 वर्षाची वगैरे असेन. ओके. आणि त्या पिरियड मध्ये तुम्ही रेकी शिकले आहे. हां. मग आता तुम्ही 18 वर्ष झाले तुम्हाला रेकी शिकायला. 18 वर्ष तुम्ही रोज रेकीची प्रॅक्टिस करता? येस. रोज मी रेकीची प्रॅक्टिस करते. इनफॅक्ट मी रेकीला म्हणते. जेव्हा मग रेकीला मी जवळ बोलवते ना, मला जाणवतं आईचं एक उबदार ती ऊब जाणवते. लगेच मी कनेक्ट होऊन जाते रेकीशी. जेव्हा तुमचं डोकं दुखत होतं मॅम आणि तुम्ही ते 17-18 दिवस पूर्ण म्हणजे रेकी दिली, प्रोसेस काय होती? जर थोडी आपल्या लोकांना कळली तर. म्हणजे काय आहे ना, की लोकांना काही तर फायदा होईल त्याच्यातून थोडा तरी, की कुणाचंही डोकं दुखत असेल. बट तुम्ही कोणत्या वेमध्ये ते केलेलं? असं नाहीये की तुम्हाला काही पूर्णच कळून जाईल, बट एक थोडं टिप तर कळेल आपल्याला त्यात. बरं. रेकीच्या क्लासमध्ये टीचर आहे ना, काही मेथड्स सांगतात. बरोबर. आपल्या हातावर ड्रॉ करणे आणि थर्ड आयनी, नाकानी ते सिम्बॉल्स ड्रॉ करावे लागतात. काही सिम्बॉल्स असतात रेकीमध्ये. मग ते मी काय केलं, हातावर नव्हतं सांगितलं मला, नाकानी ड्रॉ करायला सांगितलं. बरं. त्या मॅडम जरा स्ट्रिक्ट होत्या. हो. तेवढं म्हणजे तेवढंच करावं लागतं.
म्हटलं आपण हातावर केलं तर आपल्याला अजून सोपं पडेल. मी हात आपला दोन्ही अशी धरून चार्ज करायची. इतकं चार्ज करायचे, की अक्षरशः मला चटके लागायचे डोक्याला बरं. आणि मला बरं वाटायला लागायचं. जसं की एखादं करंटचं ते आपण ते डस्टरने शेकतो ना, त्या पद्धतीने मला छान वाटलं. हे सगळं झाल्यानंतर मला हे डोकंदुखीचं कारण समजलं. का झालं असावं? मी तिकडून सासरवरून इकडे आली. माझी सासू-सासऱ्यांसोबत चांगलं एक रिलेशन होतं. डेली आमचे दादा फोन करायचे आणि दादा म्हणजे सासरे. सासरे माझे फोन करायचे. वयोमानाने ते मग एक वा. दिवस वारले. वारल्यानंतर मला ते मनामध्ये हुरहूर लागून गेली आणि ते कुठेतरी मी इमोशनली थोडीशी हे झाली असेल. बरोबर, बरोबर. त्या ह्याच्यामुळे मी कुठेतरी इमोशन्स माझे दबले गेले. रेकीच्या एनर्जीमुळे ते ओपन झाले असतील. आज मला ग्रँड मास्टर झाल्यानंतर मला कळतं, म्हणजे इमोशन्स कुठे दबलेले असतात? आपल्या सुषुम्ना नाडीमध्ये दबलेले असतात सगळे. बरोबर आहे. इडा आणि पिंगळा आणि मधली जी सुषुम्ना नाडी आहे, लोकांची 90% लोकांची ती क्लिअर नसते. करेक्ट. त्याच्यामध्ये दबलेले असतात. बरोबर आहे. आता मॅम रेकीबद्दल लोकांना एक आयडिया आता आली असेल, की रेकी कसं काम करते. थोडंफार म्हणजे हो. कसं आपण त्याच्यावर परत येऊ, की रेकीमुळे तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम कसे नक्की. दूर जाऊ शकतात. बरं. बट रेकीची सुरुवात कशी झाली? म्हणजे जर शॉर्टमध्ये ही गोष्ट सांगता आली, की रेकीची सुरुवात कशी झाली? बरं. लोकांना काय वाटतं ना, की रेकी इज फ्रॉम आउट ऑफ इंडिया. रेकीचे फाउंडर आहे डॉक्टर मिकाओ उसे. ओके. हे जपानचे एक प्राध्यापक होते. त्यांना अशीच एक आवड निर्माण झाली होती डिवाइन एनर्जी. रेकी म्हणजे डिवाइन एनर्जी, लाईफ फोर्स एनर्जी, प्राण ऊर्जा. जे आतमध्ये पण प्राणशक्ती आहे प्रत्येकाच्या, जी बाहेर पण आहे प्राणशक्ती. हे आपल्याला माहित नाही. पण आपली बाहेरच्या शक्तीशी आपली प्राण ऊर्जा मॅच होत नाही. बरोबर. तेव्हा आपण काय होतो डाऊन होतो. हं. नाही आपण बरेच वेळा म्हणतो आज जरा एनर्जी डाऊन आहे रे Down माझी असते. म्हणून. ही कुठली एनर्जी? प्राण एनर्जी आहे. प्राण ऊर्जा आपली डाऊन असते. तर आपल्या इथे आपलं एक भारतीय संस्कृती एवढी रिच आहे ना, सगळे प्रकारचे इथेच होते खरं म्हणजे डिवाइन एनर्जी वापरून हे करणारे, हील करून घेणारे. आता हील म्हणजे काय आहे? कुठलीही प्रकारची जखम भरणे याला आपण हील म्हणतो की नाही? बरोबर. मग ती मानसिक असो, शारीरिक असो किंवा भावनात्मक असो. आपले ऋषी, मुनी, संत, साधू लोक काय करायचे? हे टेक्निक आपण यूज करून हे करायचे. हे यांना ज्ञात होतं डॉक्टर मिकाओ उसे सरांना. बरोबर आहे. ते सर्वात प्रथम भारतामध्ये आले. भारतामध्ये आले आणि वाराणसी, काशी त्या साईडला आले आणि त्यांनी पंडित लोकांना विचारलं, अशी एक कुठली तरी विद्या आहे, मला ती शिकायची आहे. इथले लोक साधू संत बरे करतात, तर मला शिकायचंय. त्यांनी सांगितलं, हो आमच्याकडे आहे, आम्ही त्याला शुभम करोती असं म्हणतो. बरोबर. रेकीचं मूळ नाव भारतात असं माझ्या मॅडमनी किंवा सरांनी सांगितलेलं होतं. शुभम करोती नावाने प्रचलित होती. म्हणजे आपण जे शुभम करोती कल्याणम ते असावं. वेगळं आणि हे वेगळं. ओके. वेगळं असेल, हां. पण शुभम करोती म्हणून नाव दिलं असेल, त्याच्यावरून ते आपण संध्याकाळी म्हणतो ना, तो हो. लहानपणी म्हणायचे नाही, चला रे शुभम करोती म्हणून. बरोबर, म्हणजे ती सुद्धा एक एनर्जी, हायर एनर्जी तुम्ही जुळता ना, बरोबर आहे. एकाच टाइमला, एकाच वेळेला जेव्हा तुम्ही त्याच जागेवर बसल्यानंतर डिवाइन एनर्जी जोडली जाते. लहानपणी काय करायचं 7:30च्या दरम्यान 7:30-7च्या दरम्यान एकाच जागेवर देवासमोर बसल्यानंतर ती एनर्जी ऑटोमॅटिकली येते. त्यालाच म्हणून असावं मे बी शुभम करोती नाव दिलं असेल ही संत लोकांनी आपल्या. मग मास्टर इथे आले आणि नंतर काही मंत्र वगैरे ते शिकले आपल्या इथे. पण त्यांचं औरा आणि चक्रा मे बी चांगलं झाल्यानंतर ते वापस गेले तिबेट त्या साईडला. मेडिटेशनमध्ये बसले. तिथून परत आपल्या मायदेशी गेले जपानमध्ये आणि अजूनही म्हणतात की तिथले लोक मंत्रावर जास्ती जोर देतात. कारण की आपले चक्र असतात ना, त्याच्यामध्ये पण मंत्र असतात. मग मिकाओ उसे डॉक्टर त्या पर्वतावरती बसले, डीप मेडिटेशनमध्ये बसले. त्यांना काही सिम्बॉल्स दिसले. ते सिम्बॉल्स आपण रेकीमध्ये यूज करतो. जे माझ्याकडे जे रेकीमध्ये आहे ना, स्वस्तिक, ओम, त्रिशूल ह्यापासूनच असतात सिम्बॉल्स. किती सिम्बॉल्स आहे रेकीमध्ये? रेकीमध्ये तसं 3-4 सिम्बॉल्स आहेत. पण मी हे 3 सिम्बॉल्स ऍड करते. पहिले स्वस्तिक पासून सुरुवात करते आणि नंतर ते मग रेकी म्हणून तिकडे जपानमध्ये प्रचलित झाली. मग अमेरिकेला तिकडे गेली आणि सगळीकडे प्रचलित झाली. मग भारतामध्ये रेकी ह्या नावाने आली. रेकी म्हणजे ही खरं म्हणजे डिवाइन एनर्जी, लाईफ फोर्स एनर्जी ह्याला म्हणू शकतो आपण. ही बरोबर आहे. एनर्जी यूज करून आपण माइंड, बॉडी आणि सोल आपण कसं नीट करून घेऊ शकतो. एक्झॅक्टली. हेच आहे मूळ. म्हणजे आपण म्हणतो की आपलं शास्त्र खूप महान आहे, तर ते ऍक्च्युली
ते जे होते गुरु, तर ते भारतात आले. ते आपले वाराणसी वगैरे मी तिकडचे जे कळलं. गुरुजी आहे, तिकडून मंत्र शिकले आणि मग तिबेटला जाऊन त्याच्यानंतर मग ते तिकडं तिकडे गेले. वगैरे. बरोबर, बरोबर. त्यामुळे भारताचा याच्यात खूप मोठा आहे आहेच हात. की मूळच भारतामध्ये आहे. बरोबर. आणि काही कारणामुळे साधू संत लोकांनी असेल किंवा त्यावेळेला हे सोशल मीडियावर नव्हतंच ना, काही नव्हतं. त्यामुळे ते मर्यादित राहिलं, बरोबर. प्रचलित नाही झालं. करेक्ट. तिथले लोकांमध्ये ते काही समूहामध्ये ते फिरलं ही जी विद्या. एक्झॅक्टली. मॅम, रेकी कसं काम करतं? म्हणजे आता कसं होतं ना, भरपूर वेळा की काही लोकांना हा चमत्कार वाटतो, काही लोक याच्यावर विश्वास नाही ठेवू शकत. एखादा व्यक्ती बसलाय पुण्यामध्ये आणि तो रेकी देतोय मुंबईतल्या व्यक्तीला, किंवा समोर जरी असलं तर विदाऊट टच तुम्ही रेकी देऊ शकतात. Yes. हा काय चमत्कार आहे आणि रेकी मग कसं काम करते? बर, रेकी आहे ना बेसिकली औरा आणि चक्रांवरती काम करतं. औरा म्हणजे काय असतं, आपल्या आजूबाजूला एक वलय असतो भोवताल. आपल्या वलयामध्ये पंचकोश असतात. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. पंच. आपलं औरा जेव्हा काय म्हणतो आपण पॉझिटिव्ह असेल तर आपण प्रोटेक्टेड असतो. आता तुम्ही मला विचारणार, औरा पॉझिटिव्ह प्रोटेक्टेड हे काय आहे मॅडम? ह्याचे लक्षणं असतात. औरा जर पॉझिटिव्ह असेल तर तुमची कामं ऑटोमॅटिकली व्हायला लागतात आणि तुम्ही खुश राहता, एनर्जेटिक राहता, आनंदी राहता. मान, पद, प्रतिष्ठा सगळं तुम्हाला मिळत असतं. एक पॉझिटिव्ह माणसाचं औरा कसं असतो? वेगळाच असतो. वेगळाच असतो ना. त्याला पॉझिटिव्ह औऱ्याचे लक्षण आहे. ऑन दी अदर हँड निगेटिव्ह औरावाले पण असतात. निगेटिव्ह औरावाले लोकांची कामं होत नाही, डिप्रेशन, एन्झायटी अशा याच्यामध्येही चालले जातात आणि ते निगेटिव्ह लोकांशीच अट्रॅक्ट होतात, बरोबर. जी कामं पण होत नाही. मग आता ही रेकी औरा आणि चक्रांवरती काम करते. मानवी शरीरामध्ये मेजर 7 चक्र आहेत. तसं बघायला गेलं तर 126 चक्र आहेत. ते छोटे मायनर चक्र वगैरे बघितले, 126 चक्र आहेत मानवी शरीरामध्ये, बॉडीमध्ये. मेजर 7 चक्र आहेत. प्रत्येक चक्रांचं मंत्र वेगळं आहे, प्रत्येक चक्रांचं रंग वेगळा आहे. प्रत्येक चक्र प्रत्येक ग्लँडला आणि ऑर्गनला रेग्युलेट करतं. बरोबर. जेव्हा आपले चक्र व्यवस्थित नाही काम करत, तुमची ग्लँड सुद्धा तशी हार्मोन्स सिक्रेट करत नाही. ओके. आजकालच्या एवढे दगादगीच्या जीवनामध्ये किंवा लाईफस्टाईलमुळे काय झालंय, लोकांच्या ग्लँड्समधून पॉझिटिव्ह हार्मोन्स म्हणा, हे सिक्रेट होत नाहीत. एक्झॅक्टली. हे हार्मोन्स आपल्याला जरुरी आहे आपल्या डेली रुटीनमध्ये व्यवस्थित एक एनर्जेटिक आपण राहण्यासाठी. बरोबर. बघितलं तर रात्री आणि राहू शकत नाही म्हणा, रात्री 11-12 पर्यंत जेवायचं, सकाळी उशिरापर्यंत उठायचं, हे आपलं लाईफस्टाईल झालेलं आहे. त्यामुळे लोकांमध्ये काय झालं, डिप्रेशन, एन्झायटी हे सगळ्या गोष्टी दिसायला लागले आणि ह्याचं कुठेतरी फ्रस्ट्रेशन म्हणून मग राग, द्वेष हे सगळे होतात. जेव्हा तुम्ही रेकीशी कनेक्टेड राहता तर तुमचे चक्र आणि ही जे ग्लँड्स आहेत ऑटोमॅटिकली हॅपी हार्मोन्स सिक्रेट करायला लागतात. बरं. ते पण गरजेचं आहे. ओके. तुम्ही आज ऐकलं असेल आजकाल ह्याच्या युट्यूबवरती वेगस नर्व्हस सिस्टीम ऍक्टिव्हेट होते आणि आपली ग्लँड्स आहे ना हॅपी हार्मोन्स सिक्रेट करतात. बरोबर. आणि हे कसं करता तुम्ही विचारलं तर रेकीमध्ये विशिष्ट सिम्बॉल्स असतात. सिम्बॉल्स त्याच्यावर काम करतात. सिम्बॉल्स चक्रांवरती काम करतात. चक्र ग्लँड्सवरती काम करतात. ग्लँड्स ऑर्गन्सवरती. असं एकमेकांवरती त्याला कनेक्शन आहे. आणि मग आपले ऑर्गन्स ठीक झाले तर आपण हॅपी होतो. आपण हॅपी होतो. आणि जसं तुम्ही बोलले की प्रत्येक ग्लँड ही कनेक्टेड आहे आपल्या ऑर्गन्स सोबत, म्हणजे बॉडी पार्ट सोबत, आपल्या कोणत्या तरी एका पर्टिक्युलर. आणि त्यावेळी मग आपला मूड चेंज होऊ शकतो, किंवा आपल्या बॉडी मधला कोणता पार्ट जर खराब असेल तर तो चांगला होऊ शकतो. असं ती एनर्जी दिली जाते. बरोबर आहे. आता तुमचा दुसरा प्रश्न होतं की परगावात परप्रांतामध्ये एखादी व्यक्ती बसलेले आहे आणि त्याला रेकी तुम्ही कशी देऊ शकता. मग हे नक्की तुम्ही ऐकलेलं बरोबर आहे. रेकीमध्ये काही सिम्बॉल्स अशी असतात, ब्रिज सारखं काम करतात, ब्रिज कनेक्शनचं काम करतात. तर ते सिम्बॉल्स आपण जेव्हा त्यांच्यावरती टाकले, समजा आता तुमचा भाऊ अमेरिकेत बसलेला आहे, मला म्हटलं की मॅडम तुम्ही माझ्या भावाला रेकी द्या. त्याचं नाव, आज फोटोची गरज नाहीये, असेल तर अतिउत्तम, माझ्या डोळ्यासमोर फोटो दिसेल व्यक्ती काय, मी त्याचं नाव घेणार आणि रेकीचं तो सिम्बॉल आधी ड्रॉ करणार. म्हणजे एक मी ब्रिज होऊन गेली, कनेक्शन झालं. एक रेकीला आईचं दर्जा दिले, आईशी कनेक्ट व्हायला ब्रिज लागते ना, मग तिथे ते कनेक्ट झाले आणि मग आपण रेकी ऑटोमॅटिकली ड्रॉ करतो.
म्हणजे ऑरा त्यांचा पॉझिटिव्ह होतो, चक्रा पॉझिटिव्ह व्हायला लागतं आणि इफेक्ट त्यांना मिळतं तिकडे. बरोबर आहे. डिस्टन्स रेकी हिलिंग डिस्टन्स रेकी हिलिंग म्हणतात त्याला. तुम्ही ते बोलताय की सिम्बॉल वर्क्स ॲज अ ब्रिज बिटवीन देम. राईट. तो पूल बनतो एक बरोबर. त्यांमधला. सिम्बॉल थ्रू एनर्जी पास ऑन होते. बरोबर आहे. Exactly. आता मी पूल म्हटलं ना, ब्रिज म्हटलं. आता विद्यार्थ्यांनी थोडंसं डोकं लढवायचं. हे कुठे-कुठे आपल्याला करायचं आहे. मंदिरामध्ये तुम्ही गेले. आता तिरुपती बालाजी मंदिरामध्ये तुम्ही जर गेले आणि समोर उभे राहिले, तो सिम्बॉल तिथे व्हिज्युअलाइज करायचा ना, बालाजीला आणायचं आपल्याकडे ओढून. बरोबर. ते पण होऊ शकतं. एक्झॅक्टली. पॉझिटिव्ह गोष्टीसाठी आपण ब्रिज बनवू शकतो. एक्झॅक्टली. आणि तसंच डिवाइन सोबत आपण सतत कनेक्टेड असतो. तो सिम्बॉल जेव्हा वर टाकला ना आपण आपल्या क्राउन चक्राच्या वरती, आपण आपल्या हायर सेल्फशी कनेक्टेड असतो. हायर सेल्फशी कनेक्टेड असणं चेतन अतिशय महत्वाची गोष्ट आहे ही. ओके. लोक डिस्कनेक्ट होतात म्हणून आपले दुःख, राग, द्वेष याच्यामध्ये पडलेले असतात. आपण जेव्हा कनेक्ट असतो आपल्या हायर सेल्फशी, तर डिवाइन आपल्याला गाईड करत असतं. तुम्ही बोलले मॅम की एखाद्या व्यक्तीचा ऑरा खराब असतो किंवा हार्मोन्स त्याचे तितके पॉवरफुल किंवा आपण हॅप्पी नसतात, या सगळ्या गोष्टी. मला एक विचारायचं आहे की जर एखादा व्यक्ती व्यसन करतो, इट मीन्स तो दारू पितो, बर तो हा. स्मोकिंग करतो, अशा व्यक्तीचा ऑरा हा खराबच असतो का? हो, खराबच राहणार ना. बरोबर. कारण की तो निगेटिव्ह वस्तूंकडे वळला गेला. आधी हे बघा, आपलं औरावरती प्रॉब्लेम्स येतात. चक्रावरती डायरेक्ट अटॅक होत नाही. कुठलंही प्रॉब्लेम औरावरती येतं. औरावरती प्रॉब्लेम आल्यानंतर आपण पटकन विचार केला पाहिजे, आपला औरा खराब होतो. औऱ्यावरून आपण तो त्याला तिथले तिथे क्लीन केलं पाहिजे. रेकी हे काम करते. कारण की त्याच्यामध्ये अजून एक पॉवर सिम्बॉल आहे. तो पॉवर सिम्बॉल ड्रॉ केला, औरा असं बलून सारखं फुगतं. बरं. लक्षात येतं. आणि काही टेक्निक्स अशी आहे, मी सांगते लोकांना की तुम्हाला असं जरा डल वाटलं, कारण की डे टू डे लाईफमध्ये तुम्ही बाहेर जाणारच आहे आणि तुम्हाला चांगले लोकही भेटणार, खराब लोकही भेटतात. खराब भेटणार आहे. जसं पॉझिटिव्ह एनर्जी आहे तशी निगेटिव्ह एनर्जी पण आहे. बरं. पण मी म्हणते तुम्ही आपलं औऱ्याला जस्ट असं ढकळा हाताने. हे टेक्निक सांगते तुम्हाला मी. बरं. आणि तिथे ड्रॉ करा चारी बाजूनी. 1 मिनिटामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह व्हाल. म्हणजे व्यसनांपासून दूर जाईल व्यक्ती. हो. त्या व्यक्तीने स्वतः शिकलं पाहिजे किंवा घरच्या एका व्यक्तीने शिकलं पाहिजे आणि रोज त्याच्यावरती रेकी हिलिंग दिली पाहिजे. त्याची ग्लँड्स पण तशीच ऍक्टिव्ह होतात. बरोबर. इथे कुठं असतं, थायरॉइड ग्लँड असतो ना, तो खराब झाला तर व्यसनांमध्ये जातो मनुष्य जास्त करून. ओके. ओके. थ्रोट, एन्झायटी. पहिल्या दिवशीपासून तो दारू पिणार नाहीये. आधी एन्झायटी, भय, भीती, डिप्रेशन, हे सगळ्यातून तो कुठेतरी एक रस्ता शोधेल. त्याच टाइमला त्याला पॉझिटिव्ह मार्ग भेटलं तर पॉझिटिव्ह होऊन जाईल. बरोबर. आणि नेगेटिव्ह भेटतं, दारू पिऊन त्याला रिलॅक्स वाटतं म्हटल्यानंतर दारूकडे वळेल ना. म्हणजे मला आता असं वाटतंय की तुम्ही जे सांगितलं की तुम्ही 18 वर्षापासून रेकी करतायत, तर रोज प्रॅक्टिसही करताय, तर तुमचा ऑरा बघितल्यावर मॅम ती पॉझिटिव्हिटी वाटते. म्हणजे आता कॅमेरा चालू आहे म्हणून मॅम हसतायत किंवा तो त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे असं नाहीये. बट जेव्हापासून मॅम आल्या तर आम्ही 1-1.5 तास डिस्कशनही केलं, तर तोच ऑरा त्यांचा अजून पण कंटिन्यू आहे. तर रेकी इतकं चेंज घडवू शकते एखाद्याच्या लाईफमध्ये. हो, घडू शकतो. बरोबर आहे. तुम्ही 18 वर्षापूर्वी मला बघितलं असतं ना, मी पूर्ण अशी म्हणजे आजारपणाने हे डोकंदुखीमुळे मी निगेटिव्ह झाली होती. माझं औरा पूर्ण म्हणजे झोपूनच राहायची मी काही दिवसातले. मी माझं डेव्हलप करून घेतलं. माझ्या रेकीमानी मला बदलवलं. तुम्ही कुणाचं आयुष्य बदलवलंय का रेकीमुळे? खूप चेतन, बरेच लोकांचं बनवलं मी. मला असं सांगता येणार नाही संख्यामध्ये. बरीच लोक आहेत, बरीच लोक आहेत. त्यांच्या जीवनामध्ये असं आहे की लग्न होऊन वापस ते सांगायचं झालं समजा. वापस हे झालेले आहे, डायव्हर्स झालेले, वापस पुन्हा नाही, मला ह्याच्यासोबतच लग्न करायचं आहे. अगदी सुरुवातीला ना मी 2-3 वर्ष, 18 वर्षाच्या आधी 3 वर्ष मी ऑफिस टाकण्याच्या आधी मी हिलिंग देत होते लोकांना डिस्टन्सवरती. तेव्हा मी स्वतः देत होते. आता मी 15 वर्षापासून नाही, मी हे शिकवते. तुम्ही शिकून घ्या, म्हणजे तुमच्याच घरी एक हिलर असलेलं बरं. बरोबर आहे. एक वयस्कर जोडपं होतं, त्यांची मुलं खूप मोठी झालेली होती. तर लहानपणीपासून, मुलं लहान असल्यापासून त्या व्यक्तीला ना संशयाचा स्वभाव होता. बरं. आणि त्यामुळे त्यांची मिसेस खूपच म्हणजे ह्याच्यात होती, हायली क्वालिफाईड लोक दोघंही. बरं. तरी सुद्धा अशी संशयामुळे त्यांचं जीवनामध्ये खूपच म्हणजे खलबल माजली होती, प्रॉब्लेम्स आले होते. आणि परदेशामध्ये ती व्यक्ती राहायची आणि बायको इथे पुण्यामध्ये राहायची. असंच कोणीतरी सांगितलं तर माझ्याकडे आले. माझ्याकडे आल्यानंतर मला लक्षात आलं
की त्यांच्या घरात संशय म्हणजे इतकं प्रकोपाला गेलेला होता त्यांचा राग, द्वेष बायकोबद्दल आणि तेवढंच प्रेम बायकोबद्दल करायचे ते. बरं. दोन्ही करायचे. पण ते कोणाकडे बघूच देत नव्हते पुरुष माणसाकडे. कुठेच बघायचं नाही. अरे हां. तर मी आधी त्यांना खूप रागवले, त्यांना कन्सल्टेशन दिलं. त्यांनी घरात कॅमेराज वगैरे पण लावले तुम्ही मला बोलले. कॅमेरे लावले घरामध्ये त्यांनी हं. आणि मोबाईलमध्ये त्यांनी ट्रॅक केलं. ती कुठे गेली तरी सुद्धा ते चेक करायचे. चेक करायची. तिने आत्महत्याला प्रयत्न केलं. हं. डायव्हर्ससाठी कुठलेही ह्यांच्याकडे ॲडव्होकेट गेले तरी त्यांना ते धमकवायचे. हं. डायव्हर्स पण देऊ देत नव्हते कारण की ते प्रेम करायचे तिच्यावर तेवढं. बरोबर आहे. असे करता करता माझ्याकडे आले. हं. मी त्यांना समजून सांगितलं, रेकीबद्दल माहिती दिली. हं. त्यांना पण तसंच वाटलं बरं का. हं. रेकी म्हणजे असं काहीतरी जादू असेल आणि बायकोनीच काहीतरी मॅडमला काही बरोबर, सांगितलं असेल. बरोबर. हं. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की हे मॅडमचं ऑफिसमध्ये आली आणि स्वामींचा फोटो बघितला. स्वामींचे भक्त होते ते. त्यामुळे त्यांना वाटलं नाही हे मॅडम सांगतात काहीतरी असेल. हं. ह्याच्यामुळे सायंटिफिक रिझन त्यांना मी सांगितले. हं. ही जी ग्लाइंड्स तुम्हाला सांगितलं ना मी हं. ओरा, ग्लाइंड्स, हं. चक्रा काहीच माहिती नव्हती. ती माहिती सांगितली. मॅडम मी उद्याच शिकतो. दोघंही शिकतो आम्ही इनफॅक्ट रेकी. बरं. लगेच दुसऱ्या दिवशी आले, रेकी शिकून गेले. मी सांगितलेल्या पद्धतीने 21 दिवस त्यांनी रेकीची प्रॅक्टिस केली हं. आणि काय सांगू तुम्हाला आता म्हणजे पूर्ण परिवर्तन झालं त्याच्या जीवनामध्ये. मागच्या 5 वर्षापासून त्या पण परदेशामध्येच आहे आणि तिकडे जॉब पण करतात त्या मॅडम हं. आणि खूप छान आहे तिकडे घर ती आता खूप हॅपी आहे. ओके. मला इनफॅक्ट ते आईच म्हणतात. ते सर तुम्हाला. तर मला आई म्हणायला लागले. हां. वयस्कर आहे माझ्यापेक्षा बरेच मोठे आहेत. बरोबर, बरोबर. तर मला हे सगळी गोष्टी सांगताना इतका चेंज आनंद वाटतो. आनंद वाटतो. म्हणजे आनंद. एखाद्याचं आयुष्य बदलवणं बदलून. याच्यासारखं सुख कशात नाहीये. म्हणजे जे तुटता संसार असतो तो जर कोणी जुळवला तर त्याच्यापेक्षा मोठं सुख नसतं हो. मॅडम. बरोबर आहे. याच्यात आता सिम्बॉल्सचा तुम्ही भरपूर यूज केला म्हणजे बोलले सिम्बॉल्स भरपूर वेळा. तर सिम्बॉल्स कसे काम करतात? किती सिम्बॉल्स आहेत? तर सिम्बॉल्स बद्दल थोडं अजून एक्सप्लेन करा ना. बरं. आता सिम्बॉल्स म्हटल्यानंतर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सिम्बॉल्सला काही कमी नाहीये. हं. जसं आपण सणावाराला म्हणा कुठलं दसरा, दिवाळीत काय सिम्बॉल ड्रॉ करतो? हां, हां. स्वस्तिक ड्रॉ करतो ना. स्वस्तिक. बरोबर, हां, बरोबर. हळदी कुंकाचं करतात, कोणी अष्टगंधानी करतात. हां. स्वस्तिकचं मिनिंग काय होतं? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण चारही दिशेनी एनर्जीला बॅलन्स करतं. ओके. हे स्वस्तिकचं काम आहे. हां. त्याचं प्रत्येक ह्याचं एक स्पंदन म्हणजे व्हायब्रेशन वेगळे आहे. हं. स्वस्तिकचं वेगळं आहे व्हायब्रेशन, ओम त्याचं वेगळं आहे. हं. आणि तसं बघायला गेलं तर रांगोळी सुद्धा काढतो आपण भारतीय संस्कृतीमध्ये. बरोबर. गोपद्म, कमळ काढतो. तसं साऊथ इंडियन लोकांमध्ये साऊथकडे बघायला गेले ना वेगळे रांगोळी असतात बघा. हं. कधी नोट केले का तुम्ही? हो. वेगळे त्याच्यामधून ते सरस्वतीचं यंत्र म्हणतात. हं. तर आता माझ्या शेजारी एक साऊथ इंडियन आहेत. त्यांनी वेगळं असं एक हे केलं. मी ह्या लाईनमध्ये असल्यामुळे माझं लक्ष गेलं. म्हटलं, "ये क्या है भाभी?" त्यांना माहित नाही. पण म्हटलं ह्याचा अर्थ डोरजे, वज्र. वज्र कोणाच्या हातात असतं? हनुमानाच्या हातात असतं. बरोबर. तो सिम्बॉल होता. तर त्यांनी तो ड्रॉ केलेला होता ओके. रांगोळी. असं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सिम्बॉलला फारच महत्त्व आहे. हं. असेच सिम्बॉल्स काही रेकीमध्ये आहेत. हं. हे तर आहेच. मी तर देतेच स्वस्तिक, त्रिशूळ वगैरे. एक त्याच्यामध्ये पॉवर सिम्बॉल बद्दल मला सांगावं असं वाटतं. पॉवर सिम्बॉल. हां, एक पॉवर सिम्बॉल आहे. आपण इथे त्याबद्दल असं ओपनली नाव नाही घेऊ शकत हं. रेकीची सिम्बॉलला. हं. पण ते पॉवर सिम्बॉल म्हणजे पॉवर वाढवतं. बरं. आता पॉवर कुठे वाढवणार आहे? तुम्ही ट्रॅफिकमध्ये जाल हं. तर ऑटोमॅटिकली पॉवर वाढवणार आहे. तुमची गाडीचं वेग जाणार आणि तुम्हाला रस्ता मिळत जाणार. ओके. आणि जर तुम्ही एका विद्यार्थ्यांचं कसं झालं, मला विद्यार्थी लोकच सांगता यायचं अनुभव. लिफ्टमध्ये उभं होतं मी, लिफ्ट एकदम बंद पडली. मग मॅडमची आठवण आली, चारी बाजूनी पॉवर सिम्बॉल ड्रॉ केला. म्हणजे ती लिफ्ट चालू झाली ऑटोमॅटिकली. पॉडकास्टच्या आधी पण तुम्ही सिम्बॉल ड्रॉ केला मॅम. इथे पण मी आल्या मी हे केलं की कारण की माझी पण एनर्जी फ्लो अजून चांगलं powerful. राहावं. राईट. हां, कुठे विसरू नये मध्ये हं. म्हणून मी ते ड्रॉ केलेले. असं एक पॉवर सिम्बॉल आहे. हं. आणि एक 2-4 महिन्यापूर्वी माझ्याकडे एक मुलगी आली होती आणि तिचं लग्न जमलं होतं. तिथे ती ॲडमिट होती आणि तिचं हाताच्या नसांवरती नस चढलेली होती राईट हँडला. डॉक्टरांनी म्हटलं ॲडमिट हो. ॲडमिट झाली ऑलरेडी आणि दुसऱ्या दिवशी तिचं ऑपरेशन होणार होतं. ओके. आजोबा शिकलेले होते म्हणे रेकी पूर्वी. हां. आजोबा परगावी होते तिथून ते कॉल करू लागले, "अगं तुला रेकी शिकायला सांगितली होती. ही वेळ आली तुझी. हं. 6 महिन्यापासून तुला दुखतं. तुझं लग्न होणार आहे. कसं करशील?" तिथून त्यांनी सर्च केलं नियर बाय. तर माझा नंबर आला आणि मला ती म्हणाली की रेकी शिकायची आणि मला हील करून घ्यायचं आहे हं. त्या गोष्टीचं.
मग त्या दिवशी आलीच दुपारी 2-1 वाजता येऊन ती रेकी शिकली आणि ते कॅन्सल झालं. ती गेलीच नाही तिथे परत. म्हणाली मी उद्या परवा येते, परत ऍडमिट होते. पण तिने काटेकोरपणे 18 दिवसामध्ये ते हात नीट केला तिचा. ओ 18 दिवसामध्ये. हे खूप मोठं मिरेकल झालं. मला पण एक ते चॅलेंजच होतं. कारण की ती फोनवरती मला बोलली, "मॅडम मी करून घेऊ की येऊ? तुमच्या वेबसाईटवरती Googleवर लोकांनी टाकलं असेल, मॅडम खूप काइंड आहेत म्हणून." ते शब्द तिने मला म्हटलं, "मॅडम तुम्ही खूप काइंड आहेत. माझं लग्न होणार आहे. तुम्ही मला सांगा." तर मला पण एक हे झालं. मी पण देवाला प्रे केलं, "नाही तू येच," म्हटलं. "नाही होणार तुझं ऑपरेशन." त्या पद्धतीचं ऑपरेशन पण झालं नाही आणि ती एकदम जीवनात खुश आहे. तुम्हाला इतका कॉन्फिडन्स कसा होता की ती बरी होऊन जाईल? डिव्हाइनचं गायडन्स. कुठे डिव्हाइन तुम्ही बोलतात बरेच वेळाला मला डिव्हाइन सांगतात काही गोष्टी. काही अनुभव? अनुभव बरेच आहेत तसं बघायला गेलं तर. अटॉइनमेंटच्या वेळेला बरेच अनुभव येतात. हां. किंवा कन्सल्टेशनला समोर एखादी व्यक्ती बसली असेल, ते त्यांच्या इष्टदेव मला सांगत असतात. कारण की तो व्यक्ती त्रासात असतो. त्याला काही कळत नसतं. थर्ड आय म्हणतो ना आपण, पिट्युटरी ग्लँड, बरोबर. ते बंद असतं. माणूस भरकटल्या जातो इकडे-तिकडे. काय करावं, काय नाही करू कळत नाही. आपण कुठले देवाला मानतो आणि काय करतो, एखादी मन्नत जरी असेल, काही बोललो असेल तरी विसरून जातो. विसरून जातो. ते तसं नको व्हायला. तसं व्हायला नको. पण जेव्हा ते माझ्या समोर येऊन बसतात ना आणि खरं प्युअर सोल असतात बिचारे, तेव्हा त्यांचे इष्टदेव म्हणतात की तू हे सांग. त्यांचे देव येऊन मला सांगतात की हा राहून गेलेला आहे. करेक्ट. मग ते तुम्ही त्यांना सांगतात की ना रेकी अट्यूनमेंट तुम्ही हा शब्द वापरला. तर हे नेमकं काय आहे की रेकी अट्यूनमेंट आणि त्याचा अनुभव कसा आहे, म्हणजे एक्सपिरियन्स काय असतो? बर, रेकी अट्यूनमेंट म्हणजे कुठलंही तुम्ही शिकणार असेल ते एक शक्तिपात असतो. आपण दीक्षा म्हणतो किंवा शक्तिपात म्हणतो. ती गुरूंकडून तुम्हाला घ्यावी लागते. बरोबर. रेकीमध्ये पण ग्रँड मास्टर हे अटूनमेंट देतो. अटूनमेंटमध्ये आधी ओरा, इनर ओरा आणि आउटर ओरा दोन्ही आपण क्लीन करून अटूनमेंट दीक्षा देतो. दीक्षेमध्ये हे सिम्बॉल्स असतात, स्वस्तिक हे वगैरे, आणि रेकीचे अजून काही 4-5 सिम्बॉल्स आपण ते हे करतो, अटूनमेंटमध्ये देतो. बरोबर. मग त्यांना एनर्जी हातामध्ये येते आणि ते मग हील करू लागतात. पण माझ्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांचं असं आहे की मी इडा, पिंगला आणि सुषुम्ना नाडी, मगाशी जे म्हटलं ना मी, बरेच क्लायंटचे, बरेच लोकांचं सुषुम्ना नाडीमध्ये भरपूर म्हणजे इश्यू असतात. त्यामुळे ती सुषुम्ना ब्लॉक आहे सुषुम्ना नाडी. ओके. आता बाकी पण मास्टर लोक अटूनमेंट देतात. प्रत्येकाची टेक्निक वेगळं वेगळी आहे. असू शकते. मला बरोबर. एवढं नाही कल्पना, पण माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे मी इडा पिंगळा मी बॅलन्स करते आणि सुषुम्ना नाडी मी क्लीन करते. तेव्हा त्यांचे इष्टदेव त्यांच्या पुढे येऊन थांबतात आणि काय प्रॉब्लेम आहे ह्याच्यामध्ये ते मला सांगतात. आणि ह्याला एक्स्ट्रा सिम्बॉल पाहिजे असेल तरी सुद्धा सांगतात. कारण की मी 500-600 सिम्बॉलनी अट्यून आहे. मगाशी मी म्हटलं ना मी बरेच तुम्ही मॅम पहिले बोलले की 3 म्हणजे 5-6 आहेत असे एकूण. हा पण तुम्हाला 400 सिम्बॉल एक्स्ट्रा माहिती आहेत. 450 एक्स्ट्रा माहिती आहे मला. ओके, याच्यावर. हो. आणि जे बाकी बाकीचे ग्रँड मास्टर्स वेगळे आहे. नाही माहिती असतील हां. एवढे. हां. पण 601 सिम्बॉल माझ्याकडे मी अट्यून आहे. यू नो ऑल हो, अबाउट दॅट. येस, येस, येस. ते सगळं मला माहिती आहे. त्यामुळे मी ते एक्स्ट्रा सिम्बॉल देते. तर त्यांचे इष्टांनी सांगितल्यानंतर मला नकारता येत नाही. डिव्हाइनचा आदेश आहे शेवटी. यांना हे दे सिम्बॉल. आणि मग हे जे सिम्बॉल्स असतात ते प्रत्येक प्रॉब्लेमला किंवा प्रत्येक हो. एनर्जीसाठी वेगळा सिम्बॉल. वेगळी असतात. जसं पॉवर सिम्बॉल आपण एक बोललो. हां. चिन्हाबद्दल आपण बोलतो ऍक्च्युली. बरोबर. सिम्बॉल म्हणजे चिन्ह. सिम्बॉल म्हणजे चिन्ह असतात आणि त्याला मंत्र पण असतात. जसं रेकीमध्ये उसई सरांनी एक रिलेशनशिपचं सिम्बॉल दिलेलंच आहे. प्रेम, कंपॅशन, लव्हसाठी एक सिम्बॉल आहेच. ते आपण देतोच आहे. पण काही लोकांच्या ह्याच्यामध्ये क्लायंट सांगत नाही ना मला माझं रिलेशनशिप प्रॉब्लेम आहे म्हणून. तर जेव्हा ते अटूनमेंटला बसतात ना, त्यांचं इष्टदेव किंवा माझं डिव्हाइन मला सांगतो की ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक रेकीचं सिम्बॉल किंवा बाहेरचं सिम्बॉल ह्याला दे. ह्याला खूपच रिलेशनशिपचा प्रॉब्लेम आहे किंवा ह्याला पैशांचा प्रॉब्लेम आहे. तर अशा वेळेला मी तो देते त्यांना. तो किंवा सिम्बॉल. हो, किंवा काही लोकांना रागाचं प्रॉब्लेम खूप असतं. अति राग येतो काही लोक. किंवा काही लोकांना ग्रह बोलतात. हो. तर तुम्हाला खोटं वाटेल. मंगळ ग्रह अतिशय जास्ती असतं. हां. मग अशा वेळेला तो सिम्बॉल वेगळे काय तो दे त्यांना. कुलिंग सिम्बॉल दे. त्यांना ग्राउंडिंग करायला दे.
तर मला असं गायडन्स मिळत जातं. मग तशी एक्स्ट्रा सिंपल देते मी. मॅम रेकीने कोणकोणते प्रॉब्लेम सॉल्व्ह शकतात? म्हणजे रेकी काय कामात उपयोगी आपल्याला पडू शकते? लोकांचे कसे प्रॉब्लेम्स दूर होऊ शकतात रेकीने? रेकीनी हेल्थचे तर खूपच फायदे आहेत. खूप म्हणजे खूपच फायदे हेल्थचे. ओके. जसं ते सगळ्यांना माहीतच आहे. बरोबर. वेल्थचे पण बरेच काही म्हणजे तुम्हाला बिझनेससाठी तुम्ही यूज करू शकतात. बिझनेस वाढवून घेण्यासाठी वेल्थ आणि रिलेशनशिपचे पण खूप फायदे होतात रेकीमध्ये. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही वास्तूची एनर्जी नीट करून घेऊ शकता. घराची एनर्जी घराची एनर्जी जेव्हा आपण रेकी शिकलो, आपली एनर्जी हाय झाली, घराची एनर्जी त्याच लेवललाच राहिली, घरामध्ये निगेटिव्हिटी राहिली, ते काही कामाचं नाही ना. मग आपण या क्लासमध्ये वास्तूला कसं रेकी द्यायचं आणि पाण्याला कसं रेकी द्यायचं ते आजकाल ते ह्याच्यावर पुस्तकांमध्ये दिसतं. डॉक्टर इमोटो म्हणून आहे, त्यांच्या स्टडीप्रमाणे वॉटर आहे, काही मेमोरीजला कॅरी करतं, फिलिंग्स, मेमरी. जेव्हा आपण पाणी पितो, पाणी पिताना आपलं माइंड कुठल्या स्टेटमध्ये आहे विचार करतं. तेच आपले फिलिंग्स जातात आणि ती मेमोरी कॅरी करतं पाणी. बरं. मग आपण पाण्याला अमृत जल म्हणजे गंगा जलासारखं बनवू शकतो. काय म्हणतं ते आजकाल डिव्हाइस वगैरे आले ते पाणी क्लीन करण्याचं अल्कलाईन वॉटर म्हणतात. अल्कलाईन वॉटर. हां. माझ्याकडे आला होता तो विकायला एक्झॅक्ट म्हणून मी म्हटलं मी हातानेच करते अल्कलाईन वॉटर. इतकं महत्व आहे पाण्याचं खूप की खूप सगळं आपण जेव्हा पाणी पितो आणि आपली मनस्थिती खराब असेल तर ते पाणी तसंच जाईल. तसंच पण जाईल. तुम्ही जर खुश आहे म्हणजे चांगल्या ओरामध्ये किंवा चांगलं बघतायत काहीतरी किंवा चांगलं ऐकतायत तेव्हा तुम्ही जे पाणी पितायत हां. त्याच्याने तुमची बॉडी क्लीन होते म्हणजे ऑरा चांगला होतो. हो, नाही खरंच तुम्ही सांगतो. पाण्याला रेकी द्यायची. जर माठ असेल, हंडा असेल की तुमच्याकडे वॉटर फिल्टर असेल, त्याला रेकी द्या ना रोज. बरं. हे शिकवते मी. हां. त्याला रेकी द्यायची आणि तेच पाणी एखादी बॉटलमध्ये तुम्ही एनर्जाइज करा आणि त्या हंड्यामध्ये ओता, माठामध्ये ओता. ओके. मग रेकी एनर्जीनी तुम्हाला तुमची एकूण एक सेल्स तशी ऍक्टिव्हेट होतील. ओके. ते करून घेऊ शकतो. अन्न आपण जे शिजवतो, मंदिरामध्ये आपण काय म्हणतो प्रसाद. किती स्वादिष्ट वाटतं आपल्याला हे प्रसाद. तोच प्रसाद आपण घरी हां. पण बनवू शकतो. जेव्हा आपण काहीतरी अन्न शिजवलं, त्या तुम्ही भांड्यालाच, कढईलाच तुम्ही हिलिंग द्या. रेकीची सिंबल टाका. ते अन्न सुद्धा एकदम प्रसादासारखं होईल. मग ते ग्रहण करा. माणूस प्रेमळ होतो यांनी. एखाद्या घरामध्ये सगळे 5ही बोटं सारखी नसतात. एखादा तरी रागीट असतो, एखादा तरी लहान मुलगा आहे, उन्हाळ असतो, थोडा ओव्हर ॲक्टिव्ह असतो किंवा काही हट्टी असतं. मग तुम्ही पाण्याला आणि रेकी ह्याला द्या ना अन्नाला. मग त्याच्यामध्ये पण ते पंचतत्व बॅलन्स होऊन जातील ना. खूप छान सांगितलं मॅम तुम्ही हे की किती फरक पडतो म्हणजे अन्न वगैरेचा. पैशांबद्दल जर बोलायचं झालं तर एखादा व्यक्ती आहे आणि त्याला लाईफमध्ये पैशाचे प्रॉब्लेम्स येतात कंटिन्यू. तर अशा व्यक्तीला म्हणजे मनी रेकीबद्दल थोडंसं एक पॉइंट काढतोय मी. बरं. तर त्याच्याबद्दल काय सांगाल मॅम की होऊ शकतं का दूर त्याचे तसे प्रॉब्लेम्स? नक्की होऊ शकतं. आता मनी रेकी म्हणजे थोडीशी वेगळी झाली ह्याच्यामध्ये. तरी मी काही टिप्स देईन तुमच्या दर्शकांसाठी. आता पैशाचा प्रॉब्लेम कुठून येतो आपल्याला? कुठल्या चक्राशी निगडीत आहे? रूट चक्रामध्ये असतं. रूट बरोबर? चक्र. रूट चक्रामध्ये. आता रूट चक्र आपल्याला बॅलन्स करायचं आहे. म्हणजे पृथ्वीशी आपल्याला जोडायचं आहे. हे एक झालं सायंटिफिकली बघायला गेलं. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी एक मुद्रा आहे, तो कुबेर मुद्रा. बरं. हे बघा, हे 3 बोटं जोडायचे, 2 असं हं. मागे राहतील. तुम्ही सकाळ 2 मिनिट, दुपार 2 मिनिट आणि संध्याकाळी ह्या कुबेर मुद्रामध्ये बसायचं. बरं. फक्त इंटेन्शन द्यायचं हं. की माझं रूट चक्रा ग्राउंडिंग झालेलं आहे. माझ्याकडे पैसे येतात. भले तुम्ही बसमध्ये बसा, ऑफिसमध्ये असा, टीव्ही बघत बसा, काही प्रॉब्लेम नाही. ते हे जोडले गेले सकाळ, दुपार, संध्याकाळ अशी कुबेर मुद्रामध्ये तुम्ही बसलात तर तुमचं रूट चक्रा डेव्हलप होत जाईल. बरं. पाय इनफॅक्ट गुडघे दुखण्यामध्ये, पाय दुखण्यामध्ये सुद्धा हा कुबेर मुद्रा खूप काम करतं. ओके. हे झालं मी सायंटिफिकली सांगितलं तुम्हाला. दुसऱ्या साईडने तुम्हाला सांगते, पैशाचे प्रॉब्लेम रूट चक्रामध्ये असतात आणि त्याला जवळ लागलेलं स्वादिष्टान चक्रामध्ये. ओके. हे आपल्या पास्ट लाईफशी निगडीत असतात. तिथे आपले कर्म असतात पैशाचे. बरोबर. आपण एखादीचं पास्ट लाईफमध्ये काही लुटून खाल्लं असेल किंवा काही झालं असेल, आपण पैशाची काही घोळ केलं असेल, फसवणूक केली असेल, ह्या जन्मामध्ये आपल्याला पैशाचे प्रॉब्लेम्स येतात आणि त्या 2 चक्रांमध्ये आपल्याला प्रॉब्लेम येतात. म्हणून आपण असले तर प्रकार करायचे नाहीये, कर्म नीट करायचं हे सांगतं रेकी. आणि ह्या ह्याच्यामुळे तर तुम्हाला तिथलं ऑटोमॅटिकली हळूहळू कमी होईल. 90 दिवस करून बघा हे मुद्रा म्हणा. बरं.
90 दिवस 90 डेज. नक्की त्यांचे प्रॉब्लेम दूर नक्कीच होतील. फरक पडेल, तुम्हाला कॉमेंट्स येतील. एक्झॅक्टली. आणि याच्यासोबत तुमचे कर्मही महत्वाचे आहे. प्रत्येक वेळेस या टेक्निक मॅम तुम्हाला सांगताय की या टेक्निकमुळे तर तुम्हाला तुमचे कर्म करण्यासाठी ते प्रवृत्त पण करेल, हा, पण तुमची मानसिक स्थिती पण तशी बनवा थोडीशी, म्हणजे काम करा. काम तर करायलाच पाहिजे. कधी कधी काय होतं मॅम की आपण आता ऍस्ट्रोलॉजर असतात ते रेमेडीज देतात, बट लोक म्हणतात की मला या रेमेडीचा फरक नाही पडला. बट रेमेडी कर्म. करताना तू कर्म पण कर ना, बस, तू हार्डवर्क बरोबर. पण कर. हार्डवर्क तर केलंच तर पाहिजे. तू म्हणजे 50% जरी करता 50% या गोष्टी हो, तुझ्या हो. आयुष्यात फरक बरोबर. पडतील. रूट चक्रामुळे तो काय आळशी असलेला माणूस सुद्धा ह्या मुद्रेमुळे तो सुद्धा ऍक्टिव्हेट व्हायला लागेल. काही चला उठा, आपल्याला काही बिझनेस करायचंय, हे करायचंय. अशा भरपूर गोष्टी असतील ना मॅम रेकीमध्ये की जे आपल्या एका भरपूर, तासात नाही संपू शकत. भरपूर, भरपूर. माझ्या क्लासमध्ये आहे ना, मी एवढे म्हणजे लोकांना रेमेडीज देते हा. आणि हसत खेळत मी शिकवते, हम्म. प्रेमाने शिकवते. म्हणतात ना, रेकी क्राऊन चक्रामध्ये येते, क्राऊन चक्रामधून हार्टमध्ये येते. आधी हार्ट हील करते, हार्टमधून हातात येते. हार्ट एखाद्या व्यक्तीचं हील झालं असेल तरच ते काम करेल ना. बरोबर आहे. आणि तुम्ही ऑनलाईन शिकवतात की ऑफलाईन शिकवतात? मी शक्यतो ऑफलाईनच म्हणेन. प्रेफर प्रेफर मी ऑफलाईनच म्हणेन, कारण की मी पण तसेच शिकले होते. हा. पण आता हे कोरोना नंतर ऑनलाईन हा प्रकार बरोबर, झालेला आहे. बरोबर. पण शिकवते पण आहे मी. आउट ऑफ इंडियाचे लोक असतील, एखादं दिल्ली या साईडचे लोक, नाही मॅडम आप ही सिखाओ. मग मी 1 to 1 शिकवते कॅमेरावर. मला ते खूप ग्रुप करून मला ते जरा नाही जमत. म्हणजे ओके, एवढं फरक नाही पडणार ना, राईट. ते मला सांग. तुमच्या आयुष्यामध्ये रेकीने काय परिणाम आणलाय विना? माझं आयुष्य फारच चेंज झालं. 360 डिग्री चेंज झालं रेकीमुळे. आधी आजारपण तर आहे, मी सांगितलं तेवढं. त्याच्यातून मी बाहेर आले आणि मान सन्मान हे सगळं म्हणजे रेकी, पैसे हे सगळं रेकी तर देतेच आहे आपल्याला. आणि मला माझ्या पायावरती पण उभं केलं रेकीने. आणि वास्तूमध्ये सुद्धा खूप छान फरक पडले आणि लोकांचे कॉम्प्लिमेंट्स भेटतात आणि नातेवाईक येऊन जवळ येऊन छान अगदी आपलं चांगलं वाटतं. तुमच्याकडे लोक येतात काही प्रॉब्लेम घेऊन, तर तुम्ही त्यांचा ऑरा आणि त्यांचे चक्र हे कसे चेक करतात? औरा आणि चक्र आहे ना, आता इतके वर्षाचा अनुभव असल्यामुळे मी हाताने सुद्धा स्कॅन करू शकते आणि शिकवते पण आहे मी हाताने कसं स्कॅन करायचं. बरं. औरा चक्रा, इनफॅक्ट आपले ऑर्गन सुद्धा कसं स्कॅन करायचं हे मी 3rd लेवलमध्ये शिकवते. पण माझ्या ऑफिसमध्ये आल्यानंतर छोटे छोटे इन्स्ट्रुमेंट आहेत. बरं. त्यांनी मी औरा चेक करते आणि चक्रा चेक करते आणि नेगेटिव्हिटी किती लेवलमध्ये आहे ते बघते आणि त्या व्यक्तीला तिथून कुठल्या लेवलपर्यंत चढवायचे आहे आपल्याला, त्याची एनर्जी, ते पण मला कळतं. ओके, त्याचंही तुम्हाला नॉलेज आहे प्रॉपर? हो. आणि मग क्लासमध्ये जेव्हा व्यक्ती येतो ना, हां. पहिल्यांदा मी औरा चक्रा चेक करते आणि क्लास संपल्यानंतर परत चेक करून त्यांना सांगते. मी एवढं गॅरंटी देते तुम्हाला, त्याचा औरा पॉझिटिव्ह झालाच पाहिजे, 7 चक्रा पूर्ण नीट झालेच पाहिजे. ते शिवाय मी सोडत नाही. हो, हो, हो. माझं क्लासचं टायमिंगच मी असं सांगते, 11 ते तुम्ही शिकेपर्यंत. बरोबर आहे. तो कॉन्फिडन्स तुम्हाला तुमच्या शास्त्रावर आहे. म्हणजे तुमच्यावर तर आहे स्वतःवर, बट ते शास्त्र इतकं शास्त्रावरती पॉवरफुल आहे खूप आहे. आणि त्यामुळे रेकी मग मा ते तिच्यावरती आहे. बरोबर. एक सायन्स आहे ना हे रेकी म्हणजे. मॅम आपण टीव्ही बघतो आणि मग कुठे काही इन्सिडेंट घडला तर मग न्यूज रिपोर्टर जातो आणि बोलतो की इस जगह की पूरी रेकी की गई है. तर ते रेकी आणि हे रेकी आपलं सेम आहे का? टोटली डिफरंट आहे. रेकी हा शब्द तो मोगलकडून आला. आपल्या महाराष्ट्रामध्ये मोगल लोक होते भारतामध्ये, त्यामुळे रेकी शब्द हा तो आहे, त्यांचा आहे. त्याचा अर्थ होतं पाहणी. म्हणजे एखाद्या घराची चोरी करायची असेल, कुलूप कुठल्या घराला आहे, तर चोर काय करणार, पाहणी करणार आहे ना. बरोबर. तो एक शब्द आपल्या इथे प्रचलित झालेला आहे महाराष्ट्रात. खास करून महाराष्ट्रात जास्ती येतो रेकी केल्या गेलं म्हणून. टोटली डिफरंट आहे. आणि ही रेकी म्हणजे डिव्हाइन एनर्जी, हा जॅपनीज वर्ड आहे, काही संबंध. ओके ओके. रेकी कोण कोण करू शकतं? म्हणजे रेकी ही कुणाला कामात येऊ शकते? ऍज अ प्रोफेशन जर बघायला गेलं तर मी आज पॉडकास्ट करतो किंवा मी रिअल इस्टेटचा बिझनेस करतो, तर मी कसं रेकीचा वापर करतो? किंवा तुम्ही बोलले की डॉक्टरही तुमचे क्लायंट आहे भरपूर सारखे, ज्यांना तुम्ही रेकी शिकवली आहे. काही काही ब्युटिशियन्स आहेत त्यांना शिकवली आहे, काही आयटीचे मुलं आहे. मला याबद्दल डिटेल सांगा मॅम. बरं. पहिल्यांदा मी ब्युटिशियनचं सांगते तुम्हाला. ब्युटी पार्लरवाले रेकी शिकून जातात. मी त्यांना वेगळं टेक्निक सांगते. रेकीमध्ये फेशियल कसं करायचं, रेकी यूज करून. मग कसं ग्लो येतो आपल्या चेहऱ्यावर. लेडीज लोकांना तर फार आवडतं ना हे ग्लो चेहऱ्यावरती वगैरे. तर ते मी शिकवते.
पण अशीच ब्युटी पार्लरवाली आली होती माझ्याकडे, शिकून गेली. तिला खूपच छान रिझल्ट आले. म्हणजे तिच्या क्लायंटला म्हणे, "मॅडम तुम्ही रेकी शिकून प्रॅक्टिस केली त्यांनी आणि मग क्लायंट केले, ब्रायडल मेकअप हे वगैरे. तर त्यांना वेगळंच म्हणजे चमक आली." असं ते बोलले. आणि कुठे परगावी जरी गेली ना, माझं नाव ती बिचारी मुलगी आहे ना लेडीज, माझं नाव सांगते. एवढे लोकं असतात ना माझ्याकडे ब्युटिशियन तेव्हापासून. बरं. आणि दुसरा एक फायदा त्यांना होतो. तर ते मसाज करतात ना चेहऱ्याच्या फेशियलमध्ये. बरोबर. तर दुसऱ्यांची नकारात्मक एनर्जी आपल्यापर्यंत येत नाही. तिला सांगितलं मी, "तू पॉवर सिम्बॉल टाक, तू पण थकणार नाही. निगेटिव्हिटी येत नाही." नाहीतर हे लोकं पाण्यामध्ये मीठ वगैरे यूज करतात, ठेवतात. त्यांनी उलट ते जास्ती होतं ना मिठाने, ते अट्रॅक्ट होत असेल. अट्रॅक्ट होतं आणि टाईम टू टाईम ते फेकत नाहीत. हां. त्यापेक्षा म्हटलं तू रेकीचे सिम्बॉल्स ड्रॉ करत जा. ब्युटिशियन लोकांना खूप छान होतं म्हणजे अनुभव छान खरंय. आला. कारण असं पाहिलं गेलंय आपण, की जितके लोकं निगेटिव्ह लोकं आपल्याकडे येतात, तेवढं आपलं निगेटिव्ह होतं. औरा निघतो. ऑरा निगेटिव्ह होतो. हो, तर आता ब्युटिशियन्स जे असतात त्यांच्याकडे तर सगळ्या टाइपच्या लेडीज जातात. सगळ्याचे. आपल्याला माहित नाही की कोण कसं आहे काय. बरोबर आहे. तर त्यांच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे त्यांनी रेकी इम्पॉर्टंट. शिकणं, हो. की ज्याच्यातून त्यांचा स्वतःचा ऑरा पण क्लीन होईल आणि जे रिझल्ट पण त्यांच्याकडे मिळतात येत आहे तर त्यांना पण तो चांगला रिझल्ट चांगला मिळेल. रिझल्ट मिळतो. तुमचे डॉक्टर क्लायंट कसं काय बनले? भरपूर डॉक्टर्स आहेत माझ्याकडे क्लायंट. आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक आहेत. आउट ऑफ इंडियामध्ये पण आहेत. काही यूकेचे पण डॉक्टर्स आहेत, क्लायंट आहेत. ते माझ्याकडून रेकी शिकून गेलेले आहे. यूएसमधले पण आहेत. बरेच आहे आता सांगायला गेलं तर. त्यांचा एक प्रश्न आहे, ओटीमध्ये जेव्हा जातात ना, पहिल्यांदा ते पॉवर सिम्बॉलने हे करतात, की आपलं बाबा हातामध्ये हे सक्सेस मिळायला पाहिजे ना. काही गव्हर्नमेंट डॉक्टर्स पण आहेत तिथले. तर तिथले गव्हर्नमेंट डॉक्टरांचे रूल फार कडक आहेत ना. ते सक्सेस होता का म्हणजे झालं पाहिजे. आणि एका डॉक्टरनी तर मला असं सांगितलं, आपले पुण्याचेच आहेत ते. अं, ते एक व्यक्ती आजारी होता काहीतरी. ते सलाईनची बॉटल असते ना, ते घेत नव्हता वाटतं. मग ते डॉक्टर म्हणे, "मी ते सलाईनवरती तर ड्रॉ करून टाकले सिम्बॉल 4 ते 5 वेळेला जाऊन हे केलं. ऑटोमॅटिक ते सलाईन म्हणे घ्यायला लागला." ओके. आणि त्या व्यक्तीमध्ये पण ती रेकी इनडायरेक्टली मॅडम मी दिवे गेले आणि बरं. मी पण सेफ. आणि रेकीमध्ये मी प्रोटेक्शन पण सांगते ना, कसं सेफ राहायचं. डॉक्टर लोकांना निगेटिव्हिटी येत असते ना हे ऑपरेशन करताना, पेशंट करताना, खास करून ऑपरेशन करताना. बरोबर. मग तुम्ही प्रोटेक्टेड राहणार. त्याकरता माझ्याकडे येतात. आणि काही डॉक्टर्स अशी आहे, होमिओपॅथिक आपले आयुर्वेदिक डॉक्टर्स असे आहेत, ते मेडिसिन देतात. ते बघा किती चांगलं आहे मन त्यांचं. ते हातामध्ये अशी घेतात, बोलता बोलता नकळत ती बॉटललाच रेकी देऊन टाकतात. ओके. हे घे म्हणून. एक प्रकार दैवी शक्तीच आहे नाही. इष्टदेवाचं नाव घ्यायचं म्हणे त्याच्यामध्ये. रेकीची एनर्जीला कॉल करायचा आणि त्यांचं इष्टदेवतेचं नाव घ्यायचं. नाव घ्यायचं. असं आणि आय-टीची मुलं आहे मॅम आपले पाहणारे भरपूर मुलं आहे आय-टीची मुलं बरं. घरी. तर ते त्यांना काय प्रॉब्लेम्स आहे आजकाल आणि ते कशासाठी यूज करताय रेकी? आय-टीची तर माझ्याकडे एवढी लोकं येतात. सगळ्यात मेन प्रॉब्लेम डिप्रेशन, अँक्झायटी आणि अजून एक प्रॉब्लेम असतो, ब्रेकअपचा प्रॉब्लेम असतो त्यांचा आजकाल. आणि मी असंही पाहिलंय मॅम, की म्हणजे ॲस्ट्रोलॉजरने असं सांगितलंय मला बरोबर, की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे पण खूप रिलेशनशिप इश्यू वाढले. रिलेशनशिपचे तेच आहे ना. त्या त्याच्यातूनच मग रिलेशनशिपचं एन्झायटी वगैरे यांना येते. अँक्झायटी, डिप्रेशन तेच होतं. आणि ब्रेकअप होतात ना आजकाल, कंटिन्यू. त्यामुळे ते औरा निगेटिव्ह होतो, हार्ट चक्र ब्लॉक होतो आणि मग जिद्द असते, राग एक प्रकार. मग इथून राग हा कुठून तरी हे करणार. दुसरी एखादी पुढे जात असेल, मग तिचं पाय कसं ओढायचं? मग ऑफिसमध्ये पॉलिटिक्स कसं खेळायचे? ह्या सगळ्या प्रॉब्लेमवरती रेकी काम करते. रेकी कशी काम करते? आपल्याला प्रोटेक्टेड ठेवते. असे ऑफिसमध्ये जरी प्रॉब्लेम्स चालू जरी असतील, आपण प्रोटेक्टेड असतो रेकी सिम्बॉल्समुळे. आणि काही मेथड मी अशी ते सांगितलं मगाशी तुम्हाला, इन्स्टंटली असं आपला औरा ढकलायचा आणि तो पॉवर सिम्बॉल चारी बाजूने ड्रॉ करून टाकायचा. एखादी व्यक्तीला मी अशी, काही लोकांना असं सांगितलेलं आहे. एक जण आहे माझ्या शेजारीच राहतो. तो थोडासा म्हणजे आजारी होता बिचारा, रेकी शिकला, पण आजारी असताना औरा थोडासा निगेटिव्ह असतो ना, सर्दी, खोकला असं वगैरे काय झालं तर. कोणीतरी एक्सपायर्ड झाले, त्याला जायचं होतं फ्युनेरलला. तर तिथे गेल्यानंतर परत ते निगेटिव्हिटी येणारच आहे त्याला. आता काय करायचं? इन्स्टंटली त्याला मी फोनवर सांगितलं, "तू असा ढकल, चारी बाजून तो प्रोटेक्टेड राहा, पॉवर." ओके. लगेच त्याचा औरा पॉझिटिव्ह झाला. हो. असे खूप फायदे आहेत. Benefits लोकांना बेनिफिट्स खूप आहे. अँक्झायटी पासून कमी होतात, राग कमी होतो, ईर्ष्या कमी होतो, द्वेष कमी होतं. उलट त्यांचं प्रमोशन होतं. बरोबर. ते आय-टीचे लोकं पण बरीच आहेत माझ्याकडे.
याच्यामध्ये काही अजून टिप्स तुम्ही द्याल का आपल्या ऑडियन्सला, की जे ते करू शकतात? जसं तुम्ही कुबेर मंत्र मनीच्या याच्यात सांगितला, पैशांच्या रेकीमध्ये. तसं अजून काही टिप्स तुम्ही देऊ शकता? रेकी मध्ये मी काही सांगावं तर सकाळ उठल्यानंतर प्रत्येकाने करावे. रेकी शिकलेला असेल किंवा नसेल शिकला, तर धरती मातेला एक असं एनर्जी द्यायची आपण. सकाळी उठून आपलं तोंड बिंड धुवून झाल्यानंतर व्हिज्युअलाइज करायचं भूगर्भामध्ये आपण एनर्जी पास करतो. नदी, सागर, डोंगर, टेकडी, सरोवर सगळे व्यवस्थित राहू दे. जिथे ऊन पाहिजे ऊन, पाऊस पाहिजे पाणी प्रमाणामध्ये असू दे. पशु पक्षी प्राण्यांना अन्न मिळू दे. मनुष्यांना अन्न वस्त्र निवारा मिळू दे. एवढंच एक 2 मिनिट डोळे बंद करून तुम्ही पृथ्वी मातेला एनर्जी मनापासून द्या. ओके. तर तुम्हाला काय होणार, एक तर ते एक कार्य तर होणार आहे आपलं. दुसरी गोष्ट म्हणजे ब्रह्मांड तुमचं कुठलीही गोष्ट आहे ना फुकट घेत नाही. 1000 पटीने तुम्हालाच देते. बरं. डबल फायदा होणार आहे राईट, त्याच्यामध्ये राईट, राईट. आणि पृथ्वीलाही बेनिफिट होणार. अशी प्रत्येक माणसाने जर केलं तर पृथ्वीवरती पॉझिटिव्ह एनर्जी जास्त जनरेट होईल ना. सगळीकडे पॉझिटिव्ह एनर्जी. पॉझिटिव्ह एक्झॅक्टली. तुमचे जे क्लायंट्स आहे मॅम, क्लायंट्स म्हणण्यापेक्षा तुमचे स्टुडंट्स आहे, तर त्यांचे काय अनुभव आहेत याबद्दल? ते काही सांगता येतील आपल्याला? मी सांगितलेलं जे रेमेडी आहे ना, व्यवस्थितपणे तुम्ही जर केलात, तर खूपच खरोखर इफेक्ट पडलेला आहे. एक माझी स्टुडंट होती, चांगली होती मनाने, खूप भोळी होती बिचारी. ती गरीबच होती, सर्वसाधारण असेल बरोबर. कदाचित. मॅडमने सांगितलं म्हटल्यानंतर करायचंच आहे त्यांना. तर भूगर्भामध्ये मी असं सांगते, की पृथ्वी मातेला सगळं हवा, पाणी, सॉइल फर्टिलाइज होऊ दे. भूगर्भामध्ये सगळी जी काय आहे ते वृद्धिंगत होऊ दे. सोनं, नाणं, हिरे, माणके आणि पेट्रोल, ऑइल्स हे सगळ्यांना मिळू दे. सॉइल फर्टिलाइज होऊ द्या. पशु पक्षी प्राण्यांना अन्न मिळू द्या, शेल्टर मिळू द्या, मनुष्यांना अन्न वस्त्र निवारा मिळू द्या, असं म्हणून आपण एनर्जी पास करायची. लिटरली ही एनर्जी जाते डोळे बंद करून जेव्हा पास करतो आपण. पण ह्या माझ्या स्टुडंटनी तब्बल 1 वर्ष मनापासून केलं. 1 वर्षानंतर ती माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, मॅडम तुम्ही सांगितलेलं रेमेडीनं मी नोट केलं. माझ्याकडे एवढे डायमंडची आवक झाली. डायमंडचं नेकलेस, डायमंडचं कानातले, डायमंडच्या बांगड्या, ओके. खूपच म्हणजे म्हणजे आवक ती झाली तिची. की जी तुमची स्टुडंट होती, त्या मागत होत्या दुसऱ्या समाजासाठी, समाजासाठी की सगळ्यांना वाढ होऊ या द्या, सगळ्या कॉमन गोष्टी. पृथ्वीच्या भूगर्भासाठी. आणि ते मिळालं त्यांना स्वतःला. तेच आहे ना, साऱ्या पद्धती. म्हणजे ब्रह्मांडाला तुम्ही काही दिलं तर फुकट घेत नाहीये. ते सुद्धा तुम्हाला 10 पटीने तुमच्या पदरात टाकतं. हो. म्हणून हे निस्वार्थपणे आपण काही सेवा केली पाहिजे. तेच आहे. म्हणजे ते समाजासाठी केली पाहिजे, केलं पाहिजे, तर ते आपल्याकडे परत येतं. परत येतं. पण तेव्हा आपण असं इंटेन्शन नाही Intention द्यायचं नको की पाहिजे. माझ्याकडे आलं पाहिजे म्हणून आपण नाही करायचं. राईट, 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 राईट. तरच देतात ते. बरोबर आहे. नाही तर नाही मिळत. नाही मिळत. रेकीचं उदाहरण तुम्हाला सांगायचं असेल, रेकी इतकं छान काम करतं की डिस्टन्स रेकीवर मगाशी तुम्ही म्हटलं ना, परदेशात किंवा शहरामध्ये बसलेल्या व्यक्तीवर कसं काम करतं असं. एका व्यक्तीला दिल्ली त्या साईडला तो एक व्यक्ती होता, त्याला 8 mm काहीतरी युरिन स्टोन झालेलं होतं. तो स्वतः शिकला होता माझ्याकडून रेकी. त्याला खूपच पेन होत होती. रात्रीला 10 वाजता मला कॉल आला, मॅडम पेन हो रहा है. म्हटलं त्याचं मी फास्टमध्ये त्याला ऑरा पॉझिटिव्ह करून टाकला आणि एकदा मी रेकी हिलिंग पण दिली. तसं मी स्टुडंटला जेव्हा मी शिकवते ना 21 दिवस मी सुद्धा रेकी हिलिंग देत असते. बरोबर. सांगत नाही, आता पॉडकास्टच्या माध्यमातून सांगते राईट. की एक असावा म्हणून देत असते. तसं त्या व्यक्तीचं तो स्टुडंटला मी रेकी हिलिंग मी चालू केलं आणि त्याला म्हटलं तू बस आणि तू हिलिंग करून घे. तर त्यांनी रात्रभर असं झोपूनच हिलिंग केलं मी सांगितलेल्या पद्धतीने. 2-3दा मी त्याला कॉल केला, कॉन्टॅक्टवर होता. त्याची बहीण पण कॉन्टॅक्ट मध्येच होती आणि सकाळी ऑपरेशन होणार होतं त्याचं. सकाळपर्यंत तो, आता पुरुष माणसाचं 8 mm म्हणजे तसं निघत नाही किडनी स्टोन, बरोबर. तो निघाला. आणि तुम्हाला प्रूव्ह करता येईल, ते वेबसाईटवरती त्यांनी फोटो पण टाकलेले आहे, नावासकट प्रिस्क्रिप्शन पण ठेवलेले आहे त्यांनी. बरं. ओके. की ते खडा पडलेला आहे खड्याचं अरे वा. फोटो. ओके. ती वेबसाईटची लिंक त्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकणारच आहे. त्यामुळे लोक जाऊन क्लिक करून ते बघूही शकतात आणि तेच इम्पॉर्टंट आहे. येस. मॅम मी असं ऐकलंय की हेअर फॉलही थांबू शकतो का? हो, हेअरफॉल पण आपण मगाशी पॉवर सिम्बॉल म्हटलं ना, हा. हे पॉवर सिम्बॉल आता रेकी शिकलेले लोक पण असतील ना, त्यांना पण म्हणजे हे टिप्स कळून जाईल.
आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण तो पॉवर सिम्बॉल मनाने ड्रॉ करायचा. ती आंघोळ करण्याचं 5 मिनिटं, बरोबर 2 मिनिटं अगोदर हाताने 2 बोटांनी आपण ड्रॉ करायचं आणि त्या पाण्याला अफर्मेशन द्यायचं. ह्या पाण्यामुळे माझं हेअर ग्रोथ झालेली आहे. उलटं बोलायचं, फॉल नाही, हेअर ग्रोथ झालेली आहे, सॉफ्ट झालेली आहे. बरं ओके लिटरली तुम्हाला काय सांगू, एका स्टुडंटचं केस म्हणजे आपण म्हणू नये कोणाला, खूपच रफ म्हणजे अशी उभी राहायची. रट रट अशी. रट. हा, हा, हा. हा, ती बिचारी माझ्याकडून रेकी शिकून गेली आणि म्हणाली मला हेअरफॉल, माझे केस बघा, म्हणजे कोणी विचारतात, मला चिडवतात कॉलेजमध्ये की विग आहे की काय आहे, असं हा, कळत हा. नाही वगैरे. मी त्यासाठी मी शिकायला आले म्हणून त्यांना मी हे टेक्निक सांगितलं, रेकी पण द्यायला सांगितली हेअरला, स्केलला वगैरे. पण इतके सॉफ्ट झाले आज त्या मुलीचं केस, एकदम सरळ, खूप छान झालं. म्हणजे रेकीने चेहरा ग्लो होऊ शकतो, केस सॉफ्ट केस हेअर फॉल थांबू शकतो. हा, चष्म्याचा नंबर सुद्धा कमी होऊ शकतं. ओके त्यासाठी तुम्हाला रेग्युलर केलं पाहिजे. तुम्ही केलं पाहिजे. प्रत्येक गोष्टी बरी होऊ शकतात. नाईस. 2 लेवल बद्दल बोललो आपण, पण रेकीची 3री लेवल काय असते, त्यात आपण काय शिकवतो? रेकीमध्ये तसं सर 4 लेवल असतात एकूण. 2 लेवल बद्दल तुम्हाला सांगितलं, पहिली टच आणि दुसरी डिस्टन्सवर. करेक्ट. आता 21 दिवस झाल्यानंतर रेकीमध्ये 3rd लेवल येते. 3rd लेवलमध्ये आपण मास्टर सिम्बॉल्स देतो. मास्टर सिम्बॉल्समुळे तुमची एनर्जी वाढल्या जाते. तुम्ही 1 to 1 हिलिंग देत बसण्याचं काम नाही, ते तुम्ही मास हिलिंग करू शकतात. ॲट ए टाइम तुम्ही किती लोक असू द्या, तिथे 4,000 5,000 लोक जरी असेल ना, तुमच्यामध्ये तेवढी एनर्जी येते, म्हणजे पॉवर येते. असं आपण आलं ना, आता गौतम बुद्ध असं करायचे हाताने, तितपत म्हणजे स्वामी समर्थ हाताने आशीर्वाद द्यायचे. म्हणजे आपण तितपत नाही, पण जवळजवळ आपण आशीर्वाद देण्याचा पर्यंत पोहोचतो. आणि त्याच्यामध्ये काही टेक्निक्स अशी आहे, मेडिटेशन्स आहेत. तर बाकी मास्टर्स काय करतात मला नाही माहीत. माझ्याकडे आल्यानंतर मी ही एक टेक्निक शिकवते, कारण की जरुरी आहे आजकाल लोकांना बरोबर. रिलेशनशिपसाठी. राईट. आपल्या हार्टमध्ये एक 3 फोल्ड फ्लेम असते. 3 फोल्ड हा, फ्लेम. ती फ्लेम असते. मी दुसऱ्या मॉड्युलिटी मधून ती ह्याच्यामध्ये मी ऍड करून दिलेली आहे. जसं त्याच्यामध्ये 3 कलर्स असतात. जसं थर्ड आयचा कलर असतो, आज्ञाचक्राचा कलर, इंडिगो कलर, थ्रोटचा निळा कलर आणि हार्टचा पिंक कलर. तर तिन्ही कलरमध्ये ती अशी फ्लेम असते, ज्योत असते, ती ओके. एक अशी. त्याला 3 फोल्ड फ्लेम म्हणतात. ती ऍक्टिव्हेट करून देते. ते टेक्निक मी 3rd लेवलमध्ये शिकवते. त्यामुळे बरेच रिलेशनशिप चांगले झालेले आणि एक प्रकार तृप्ती मिळते लोकांना. नाही तर आजकाल लोकांमध्ये काय झालं, तृप्तता राहिली नाहीये, नाही. प्रेम राहिलं नाहीये. घरामध्ये आपला नवरा, मुलं पाहिजे, सासू सासरे नकोय, बाकी कोणी नाही खपत, पाहुणे. मग ती जर ऍक्टिव्हेट झाली प्रत्येकांमध्ये, मग एक प्रकार प्रेम भावना येतं. मग ही सासूला सुद्धा आपल्या आईसारखं ट्रीट करतो कोणी, बरोबर आहे. आहे ना. हे प्रेम जरुरी आहे, म्हणून मी तो गरजेचं आहे. गरजेचं आहे. ते एक मेडिटेशन मध्येच आहे. मी 1 टाइम ऍक्टिव्हेट करून देते ती फ्लेम, बरं. 1 टाइम. ते तुमची एवढी प्रॅक्टिस आहे म्हणून आज तुम्हाला जमतंय. शिकल्यानंतर थोडी प्रॅक्टिस लोकांनाही करावी लागेल हा, आणि मग त्याचा इफेक्ट तो जाणवेल. बरोबर. त्यांना लगेच जाणवतं. हार्टमधून काही लोकांना दुखायला लागतात म्हणतात, काही लोक रडायला लागतात, हा. काही लोक म्हणतात माझं चक्र ओपन झालं, हलकं झालं. मग फॉरगिव्हनेस ही भावना यायला लागते त्यांच्या. ओके. फॉरगिव्हनेस जरुरी आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण अफर्मेशन म्हणतो फॉरगिव्ह करतच नाही, मग काय फायदा. मग माझ्यासमोर बसलेले असतात ना, तेव्हाच मी 3 फोल्ड फ्लेम त्यांचे नीट करून देते. मॅम, तुमचं खरंच मनापासून धन्यवाद, की मला वाटतं युट्यूबवरचा हा असा पॉडकास्ट असेल रेकीबद्दल, की खूप पॉझिटिव्ह वेमध्ये तुम्ही रेकीबद्दल माहिती दिली. आणि तुम्हालाही अजून जास्त जाणून घ्यायचं असेल तर मॅमचं इंस्टाग्राम चॅनल जे आहे त्यावर लोकांचे अनुभव पण लोकांनी सांगितले. मॅमची वेबसाईट पण आहे, ती पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो. आणि तुम्हाला जर शिकायची असेल रेकी आणि तुमचे स्वतःचे प्रॉब्लेम दूर करायचे असतील तर मॅम ते तुम्हाला कसा कॉन्टॅक्ट करू शकतात? माझ्या वेबसाईटला व्हिजिट देऊ शकतात. blisshealingpune.com, ह्याच्यावरती सगळं डिटेल्स त्यांना मिळून ओके. जाईल. बट मॅम काही लोकांना वेबसाईट ओपन करायला थोडं हे होतं, बट नंबर आपण काही देतो, नंबर, माझा फोन नंबर पण तुम्ही डिस्प्लेला लावून देतो आणि डिस्प्लेला लावून description मध्ये टाका, मी लावून देतो. त्यांना मिळून जाईल. करेक्ट ते कॉल करू शकतात आणि माझ्याकडे आल्यानंतर मी स्वतः कॉल घेते हा. आणि मी स्वतः शिकवते.
ओके. तुम्ही स्वतः कॉल उचलतात हा. आणि स्वतः शिकवतात. स्वतः शिकवते आणि दिवसभराचा काय असतो 11 ते 4 पर्यंत माझे क्लासेस क्लासेस असतात ऑलरेडी. तसे. जेवण वगैरे माझ्याकडून असतं. त्याच्यामध्ये सर्टिफाईड कोर्स आहे माझा. नोट्स असतात. मराठीमध्ये पण नोट्स असतात आणि काही ज्यांना येत नाही मराठी त्यांचे इंग्लिशमध्ये नोट्स असतात. ओके. दोन्ही भाषांमध्ये शिकवतो आपण मराठी त्याच्यात मग सगळं मग सिम्बॉल पासून सगळ्या सगळी गोष्टी जे आपण डिस्कस केलं हे सगळं ऍडिशनल सगळं. त्याच्याही व्यतिरिक्त बरेच ऍडिशनल मी सांगते. ग्रहांबद्दल पण काही सिम्बल्स काम करतात. अजून बरेच काय बरोबर. असं सांगायला गेलं तर तुमचं पॉडकास्ट खूप मोठा होईल. बरोबर आहे. एक लास्ट प्रश्न विचारतो की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही गुरु म्हणजे म्हणतो आपण की त्या देवाचा खूप जास्त तुमच्यावर प्रभाव राहिलाय ते कोण? माझे स्वामी समर्थ गुरुमाऊली ओके. त्यांचा खूप जास्त प्रभाव झाला. खूपच आहे. आपण फ्युचरमध्ये त्याच्यावरही पॉडकास्ट करू मॅम लवकरात नक्कीच लवकर. मला आणि आवडेल. तुमचे अनुभव आणि श्री स्वामी समर्थांची जे चमत्कार आहे आपण त्या सगळ्या गोष्टींबद्दल नक्की आवडेल मला. धन्यवाद. धन्यवाद. मला इथे बोलवल्याबद्दल चेतन मनपूर्वक धन्यवाद.